एकदा काय झाले, ज्योतिबाराव विचारात दंग झालेले दिसले. सावित्रीबाईंनी विचारले, अहो, कसली काळजी करता एवढी? ज्योतिबाराव म्हणाले, हे बघ, आपण बुधवार पेठेत शाळा सुरू केली आहे, होय ना? हो. कशी काय चाललेली आहे ती? ज्योतिबाराव म्हणाले, तशी बरी चालली आहे, पण काय, थांबलात का असं? काही अडचणी आहेत का? विचारमग्न झालेले ज्योतिबाराव म्हणाले, अडचणी तर खूप आहेत. सावित्रीबाई बोलल्या, मला त्या निवारता येण्यासारख्या आहेत का? मी काही मदत करू शकते का? सावित्रीबाईंनी अगत्याने असे विचारल्यावर ज्योतिबारावांना आनंद वाटला. ते म्हणाले, हो, तू मदत करू शकतेस. शिकवण्याचं काम तू सांभाळ. तू शिकवायला आलीस तर शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या वाढेल. सावित्रीबाई आनंदाने म्हणाल्या, मी जरूर येईन. सध्या किती मुली आहेत? आहेत 6-7. ज्योतिबारावांना धीर देत सावित्रीबाई म्हणाल्या, असू द्या, या मुलींना चांगलं शिकवू. इतर मुली हळूहळू येतील. बुधवार पेठेतील या शाळेत सावित्रीबाई शिकवायला जाऊ लागल्या. मुलींनी शिकावे हे त्या काळी लोकांना पसंत नव्हते. बायकांच्या जातीला शिकून काय करायचं असे लोक म्हणत. इथे तर एक बाई शाळेत शिकवायला निघाली. काही लोक यामुळे बिथरले, नाना तऱ्हांनी त्रास देऊ लागले. त्यांच्या या त्रासाला कसले काळतंत्रही राहिले नाही. सावित्रीबाई शाळेत निघाल्या की रस्त्यावरचे लोक फिदी फिदी हसत, बोट करून दाखवत, काही वेळेला अचकट विचकटही बोलत आणि कधी कधी दगडगोटे मारत, शेणगोळेही मारत. पण सावित्रीबाई मोठ्या धीराच्या. त्यांनी ते सर्व शांतपणे सहन केले. इतकेच नव्हे तर अशा लोकांना त्या म्हणत, माझ्या भावांनो, तुमच्या व माझ्या धाकट्या बहिणींना मी शिकवते. तुम्ही खुशाल दगड मारा, शेणाचे गोळे फेका, हाती घेतलेलं हे काम मी सोडणार नाही. सावित्रीबाई जशा बोलल्या तशाच वागल्या. ज्योतिबारावांना आपल्या पत्नीचा केवढा अभिमान वाटे. त्यांनी गोरगरीब, दलित, पीडित या सगळ्यांना जवळ केले. शिवाशिव मानली नाही. स्वतःच्या घरातील आडाचे पाणी त्यांनी दलितांना भरू दिले. हा हिंदू, तो मुस्लिम, हा ख्रिश्चन, तो शीख असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. जातपात ते मानत नव्हते. ज्योतिबाराव मरण पावल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य पुढे चालू ठेवले. 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ सुरू झाली. ही साथ खेडोपाड्यात पसरली. अशा साथीच्या वेळी लोक भीतीने घरेदारे सोडून रानात जात. गावेच्या गावे ओस पडत. अशात कोणी प्लेगने आजारी पडला तर त्याची सेवा करायला कोण तयार होणार? पण सावित्रीमाई डगमगल्या नाहीत. त्या पुढे आल्या. अशा लोकांची सेवा करू लागल्या. दुर्दैवाने एका रोग्याला दवाखान्यात नेता नेता त्यांनाही प्लेगने गाठले. गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, अनाथ अपंगाची आणि रोग्यांची सेवा करता करता त्यांनी आपला देह सोडला. सावित्रीमाई या जगातून गेल्या, पण कीर्तिरूपाने त्या मागे अमर झाल्या.